तर यावेळेस सामना चालू होतोय. पंच मैदानामध्ये गेलेले आहेत. क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे आणि या सामन्यासाठी मात्र प्रेक्षकांनी गर्दी थोडीशी कमी केलेली आहे, पण गर्दी वाढेल. चला जाऊया मैदानाकडे. ए बी सी डी सर्व आमच्या मेन डगआउटमध्ये म्हणजे अतिथी कक्षामध्ये बसलेले आमचे सर्व माझे मित्रमंडळी, आमचे कमिटीचे सर्व कार्यकर्ते, त्यांचा अगदी मनापासून आभार मानलं पाहिजे. ज्यावेळेस सगळे सामने संपतात त्यावेळेसच त्यांनी इथनं जातात, हे त्यांचं मोठं शौर्य आहे. चला जाऊया मैदानाकडे. डॉक्टर युवराज मंगसुळे साहेब येत आहेत. ओ हो हो, पहिल्या चेंडूला मात्र भिरकावलेला लेग साईडला थोडेसे झुकले गेले. पॅडल स्वीप नाहीये पण बॅटने खेळून काढलेला हा चेंडू आहे. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. येतोय JPL चा हा एक थरारक चौकार. या चौकाराने मात्र खातं उघडलेलं आहे आणि सोहन नलगे यावेळेस मात्र नॉन स्ट्राईकला त्यांना साथ देतील आणि गोलंदाजीसाठी येत आहेत अमोल भिसे. पुन्हा लगातार दुसरा असेल हा षटकार. वाव, पॉवरफुल मनगटाचा क्लीव आणि दंडातली ताकद ज्यावेळेस बॅट वरती येते त्यावेळेस बॅट इतकी जोरात घुमते आणि चेंडू सरळ बाहेर जातो बाउंड्री लाईनच्या वरनं. पुन्हा एक मोठा दमदार षटकार येतोय. जवळजवळ 2 चेंडूमध्ये 10 धावा घेतलेल्या आहेत. डॉक्टर युवराज मंगसुळे साहेब यांच्या बॅट मधून निघालेले हे दोन्ही फटके इतके देखणे, इतके लवली, इतके गोल्डन मैदानामध्ये पाहायला मिळाले. यावेळेस मात्र ऑफसाईडला जातोय, मात्र थोडा हलक्या हाताने तो एसटी रक्षकाच्या पाठीमागे तो खेळाडू आहे लेग स्लिपला, त्या खेळाडूकडे चेंडू काउंट होतोय. 30 पावलाच्या आतमध्ये सजवलेलं हे सर्व समीकरण. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये अमोल भिसे या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी, चांगली कामगिरी, वाकी टॉकी 50-50 पाहतोय आपण. चमकण्यासाठी कुठेतरी जलवा दाखवावा लागतो. यावेळेस सोहन शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू गॅप मध्ये टोलवला जातो आणि यावेळेस मात्र चेंडू जातो थर्ड मॅन कडे. 4-4-4 चौका. या चौकाराच्या साह्याने धावफलक मात्र उचली मारतोय. 15 धावा येत आहेत. 4 चेंडूमध्ये 15 धावा खर्च करत आहेत अमोल भिसे. मात्र सोहन नलगे यांच्या खात्यावरती जात आहेत 4 धावा आणि डॉक्टर युवराज मंगसुळे साहेब यांच्या खात्यावरती जात आहेत 11. लेग साईडला पुन्हा एकदा घुमवलेला आहे आणि इथं मात्र एक अनुभवी खेळाडू पाहिजे त्या दिशेला छलांग मारू शकतात. सामना शांत असेल पण सामना उत्कृष्ट असेल. अमोल भिसे पुढचा चेंडू सामना करत आहे सोहन नलगे. यावेळेस मात्र खरपूस समाचार घेतलेला आहे. लॉंग ऑनला चेंडू जातोय. चेंडू टप्पा खातोय मैदानामध्ये, पण कुठं खातोय? पंचांचा निकाल 4 धावेचा. निकाल पंचांचा येतोय 4 धावेचा आणि यावेळेस मात्र एक मोठा फटका पाहायला मिळतोय 4 धावेचा. याच षटकामध्ये 4-4-4 षटकार असे मिळून धावसंख्या झालेले 19. एक षटकाच्या समाप्तीनंतर सलामीची जोडी मैदानामध्ये अजून बरकरार आहे. एक षटक, सलामीची जोडी मैदानामध्ये आणि 19 धावा. अमोल भिसे 19 धावा खर्च करत आहेत पहिल्या षटकामध्ये आणि आपलं एक षटक टाकून घेत आहेत. गोलंदाजीमध्ये कुणाकडे गोलंदाजी दिली जाईल आणि या धावसंख्येला अंकुश लावला जाईल याच्याकडेही बसलेले आमचे बाहेरचे सर्व प्रेक्षक लक्ष देत आहेत. JPL 2025 चौथा दिवस. आजच्या दिवसाकडे आपण येतोय. सर्वांचं लक्ष फायनल कडे लागलंय हळूहळू. यातला कुठला संघ असेल गोल्डन, डायमंड असेल कुठला, गोल्डन असेल कुठला, तो मात्र आपण पाहतोय. अरिहंत हॉस्पिटल संघाकडे जर बघितलं गेलं तर बॅटिंग मध्ये दोन्ही फलंदाज काय कमाल करणार आहेत येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला पाहता येईल. पण फिल्डिंगच्या स्पेसमध्ये पुन्हा बदल करताना थोडासा पाहिलं गेलं तर लॉंग ऑनच्या दिशेमध्ये थोडासा क्रॉस लॉंग ऑनला घेतलेला एक खेळाडू आणि लॉंग ऑफला एक खेळाडू घेतलेला आहे. बाकी सर्कलमध्ये खेळाडू आहेत.
यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेमध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेला मात्र शतरक्षक चेंडूवरती धाव घेतोय. चेंडू जोपर्यंत फील्ड होतो तोपर्यंत मात्र एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जातं. 20 धावा आलेल्या आहेत दुसऱ्या षटकात. गोलंदाजीसाठी येतोय नवीन एक युवा खेळाडू. नाव नवीन आहे. यावेळेस अतिशय उत्कृष्ट चेंडू टाकला. ऑफस्टिककडे जोरदार मारा केला पण टप्प्यामध्ये बदल केला. लाईन आणि स्टंप या दोन्हीच्या मधनं चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. नवीन नाव आहे पण गोलंदाजी अतिशय अनुभवी टाकतोय तो. कारण एक सलामीचा फलंदाज सोहन नलगे असेल. आता मात्र थोडा फ्लाइट आहे आणि गॅप मध्ये सरळ चेंडू निघालेला आहे. चेंडू जातोय. चेंडू सीमा पार येतोय. देखना चौकार. या 4 धावेने पण धावसंख्येमध्ये उसळी मारली जाते. छलांग मारली जाते. 24 धावा. षटक क्रमांक दुसरं. 3 चेंडू अजून येणं बाकी आहे. सोहनच्या बॅटमधून निघालेला हा एक दर्शनीय स्ट्रोक. नवीन पुढचा चेंडू. आणि एक पाऊल जर पाठीमागं पुढं जर झालं तर गोलंदाजाला पुढची जागा काउंट करता येत नाही. नवीनने तेच केलं. यावेळेस आहा हा क्या बात आहे. चेंडू जातोय सरळ सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावेसाठी येतोय. जबरदस्त फनी फनी षटकार. कंप्लीट मला वाटतं 30 धावा स्कोर पटावरती सजलेले आहेत दुसऱ्या षटकात 4 चेंडू मध्ये. सोहन नलगे जाते ते 18 धावेवरती. क्या बात आहे. पॉवरफुल बॅटिंग. नवीनचा पुढील चेंडू सामना करत आहे सोहन. बॅकफुटला जात आहेत. बॅटवरती चेंडू घेतलेला आहे. मध्यंतरी चेंडू टाळा खातोय आणि ज्यावेळेस टप्पा पडतो त्यावेळेस चेंडू मात्र काटा बदलतोय ऑन साइडला आणि तिथं मात्र चेंडू फील्ड होतोय. दरम्यान 31 धावा येत आहेत स्कोर पटावरती. 5 चेंडू झालेले आहेत नवीनचे आणि हा शेवटचा चेंडू येतोय. नवीनचा धावसंख्या 31. डॉक्टर युवराज मोंचकुळे ते मात्र साथ देत आहेत. यावेळेस मात्र मोठा फटका खेळला जातोय गॅप मध्ये आणि पहिला बाउन्स आतमध्ये. दुसरा बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. दणदणीत खणखणीत वाघाची धाड फोडली पहाड येतोय हा चौकार. 2 षटकाच्या समाप्तीनंतर सलामीची जोडी मैदानामध्ये. 35 धावा आलेल्या आहेत. 17-50 रन रेट मैदानामध्ये प्रति षटकाला बाहेर येते. 17-50. यावेळेस मात्र सर्कल थोडस बाहेर जात आहे. पंचांनाही थोडस मला वाटतं कुठंतरी स्ट्राईक चेंज होत आहे आणि पंच आमचे धनंजय डुबल स्क्वेअर लेग पंचाला जात आहेत आणि शिवराम गस्ते सर जात आहेत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. एक हसमुख व्यक्तिमत्व. तुम्ही अवघड बोला नाही तर सोपं बोला. अगदी हसमुख निर्णय देणारे आमचे शिवरामजी गस्ते साहेब. अगदी अनेक स्पर्धेचा आनंद, मोठा अनुभव. आणि धनंजय डुबल साहेब तर सांगली जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. त्यांचा स्पोर्ट आहे. स्वतः बॅट्समॅन आहेत ते. तर गोलंदाजीसाठी पाहतोय आपण येत आहेत हसन तांबोळी. एक उत्कृष्ट गोलंदाज ज्यांच्याकडे या स्पर्धेमध्ये खरंच अतिशय विश्वासाने बघितलं जातं. अचूक टप्प्याची गोलंदाजी. थोडीशी पाठीमागे पुढे जरी झाली तरी पण गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. आणि लॉंग ऑफचा खेळाडू थोडासा क्रॉस लाईन मध्ये त्यांनी घेतलेला आहे. ह्या वेळेस काय होत आहे तर रिव्हर्शिप खेळला जातोय आणि सरळ चेंडू जातोय स्क्वेअर पॉइंटच्या बाहेर. एक जबरदस्त येतोय शानदार आणि हा एक चौकार. जयसिंगपूर प्रीमियर लीग 2025चा हा देखना चौकार येतोय आणि आपण पाहतोय अरिहंत हॉस्पिटल संघाची धावसंख्या 39 झालेली आहे. यावेळेस ऑन साइडला बॅट वरती घेतलेला आहे. लॉंग द कार्पेट चेंडू मिड विकेटला जातोय. त्या दिशेला शतरक्षक चेंडू फील्ड करतोय. जोपर्यंत चेंडू खेळाडूच्या हातामध्ये येतो तोपर्यंत फलंदाजांनी धावसंख्या पूर्ण केलेली आहे आणि जबरदस्त धावसंख्या जाऊन
पोचलेले 40 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत अरिहंत हॉस्पिटल संघाच्या दिशेने जर बघितलं गेलं तर. डॉक्टर युवराज मंगसुळे सर यांची 16 धाव्याची खेळी आणि सोहन नलगी साहेबांची ही खेळी मात्र सोहनची खरंच मैदानामध्ये एक अतिशय दर्शनीय असू शकते. हलक्या हाताने पुश केलेला पंच केलेला चेंडू आहे. सरळ फ्रंट फुटवरती पूर्ण शरीर झुकवलं गेलं कव्हरच्या दिशेमध्ये चेंडू आणि इथं मात्र धावचीतची संधी असू शकते पण लेट थ्रो आल्यानंतर ती संधी निघून जाते क्रिकेटमधली. दरम्यान पाहतोय आपण की एक शांत वातावरण येणारा सन्नाटा त्याच्या अगोदर कुठलं तरी वातावरण शांत होतं आणि तेच वातावरण आपल्याला इथं पाहायला मिळतंय. नंतर हा सामना अगदी झेंडूबाम सारखा होणार आहे. दरम्यान हा चेंडू घेतलेला आहे वडून मारलाय खेचून मारलाय ऑन साइड लॉंग द कार्पेट चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक मॅन लाईन चेंडूवरती येतोय आणि इथं मात्र एक धाव घेतली जाते. तिसऱ्या षटकामध्ये सामना मैदानामध्ये येतोय. 43 धावा झालेल्या आहेत अरिहंत हॉस्पिटल संघाच्या. पाहतोय आपण सोहन नलगी 24 धाव्यावरती खेळत आहेत. एक आउटस्टँडिंग बॅटिंग 8 षटकाला 30-40-50 धावा. या वेळेस मात्र क्लिक केलेला हेलिकॉप्टर. आहा हा क्या बात है. लाइन में आते हैं बल्ले को पकड़ते हैं बल्ले का शटर खोलते हैं शटर के अंदर गेंद को लॉक करते हैं और सीधा लॉन्ग लेग फाइल लेग से ऊपर से 6 रन के लिए खेलते हैं. क्या बात है. डायमंड षटकार. या वेळेस मात्र 49 धावा आलेल्या आहेत स्कोर पटावरती अरिहंत हॉस्पिटल संघाच्या. ओ लागोपाठ या वेळेस मात्र नेत्र दीपक असा षटकार मारलेला आहे. याला म्हणायचं डहाण्या वाघ षटकार. षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 55 धावा झालेल्या आहेत अरिहंत हॉस्पिटल संघाच्या. सोहन नलगी साहेब येत आहेत 36 धाव्यावरती 11 चेंडू मध्ये आणि त्यानंतर डॉक्टर युवराज मंगसुळे साहेब येत आहेत 19 धाव्यावरती 7 चेंडू मध्ये. ही खेळी बघितली तुम्ही तर तुम्हाला असं वाटेल की ही फक्त 3 षटकातली खेळी आहे आणि जवळजवळ असे 8 षटक पूर्ण होणार आहेत. याच गतीनं जर तुम्हाला धावसंख्या जर मिळाली तर जवळजवळ 150 धावा पूर्ण होऊ शकतात असा अनुमान दाखवला क्रिकहिरोजच्या या दिशेने. जर बघितलं गेलं तर पण गोलंदाजांनी वापसी केली तर अरिहंत हॉस्पिटल संघाला एवढं काही करता येणार नाही. शेवटचा सामना आहे गडबड नाही तुमच्याकडे वेळ आहे फक्त टायमिंग मध्ये आपलं हे षटक पूर्ण झालं पाहिजे. इकडे कामासाठी आलो थोडं महत्वाचं काम आहे. ठीक आहे बोलू मग नंतर. हा जी सर बोला. ठीक आहे चालतं. हा ठीक आहे धन्यवाद. हा काय नाही चालतंय ओके बोलू आपण. ओ हो फिल्डिंग चांगली आहे पण पाहतोय आपण DRS घेतलेला आहे बॉस. तिसऱ्या पंतांकडे जातो मी. सर DRS कशाचा आहे लारा सर. हाईटचा. हा हाईटचा बॉल. त्या हाईटच्या DRS साठी आपण येतो तिसऱ्या पंतांकडे. तिसरे पंत सांगतील 4थ्या षटकामध्ये आपण येतोय. 4थ्या षटकामध्ये ज्यावेळेस आपण निरंजन यांच्याकडे गोलंदाजीचा भार सोपवलेला आहे. सोहन साहेबांनी आतापर्यंत सोहनने 36 धावा बनवलेल्या आहेत. बॅटिंगला मात्र अतिशय एक रन मशीन जोडलेली आहे आणि बॅटमधनं नुसत्या धावा बाहेर येत आहेत. 56 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत अरिहंत हॉस्पिटल संघाच्या. सर हा नो बॉलचा इशारा केलेला आहे. तिसऱ्या पंतांनी नो बॉल. फ्री हिट आहे. फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट येते फ्री हिट. ओ फुलेर लाईनचा चेंडू फ्रंट फुटवरती जाऊन खेळायचा प्रयत्न. पायावरती चेंडू आदळतोय. निश्चितच मला वाटतं बॅटला पायाला लागतोय कुठंतरी आणि निश्चितच
हा बॅटच्या साह्याने चेंडू येतोय, कारण आमचे डी साहेब तिथं आहेत, त्यांचा इशारा मात्र आमच्याकडे येतोय. 58 धावा चौथ्या षटकामध्ये. निरंजन आपल्या गोट्यातलं षटक पूर्ण करताना सामना करत आहेत डॉक्टर युवराज मंगसोळे. क्या बात आहे, ग्राउंड शॉट आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये. यावेळेस एक धाव मिळणार. एक्का दुक्का, एक तेरी एक मेरी. एखादा चेंडू खराब मिळाला की त्याचा पुरेपूर समाचार कसा घ्यायचा या दोन्ही फलंदाजाकडून शिकायला पाहिजे. सोहन आणि युवराज या दोघा जणांकडून शिकायला पाहिजे. यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू आहे, थोडासा ऑफस्टिककडे मारा. जोपर्यंत टप्पा खातो तोपर्यंत चेंडू काटा बदलतो, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातो. काटा बदलल्यानंतर चेंडू थोडासा आत आलेला आहे. निश्चितच आपण पाहतोय की लेग स्विंग थोडासा. निरंजन साहेब अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला दाखवत आहेत. यावेळेस फ्रंट फुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, घसरता किनारा लागतोय बॅटचा. मिड विकेटला चेंडू जातोय, तिथं मात्र शतरक्षक चेंडूवरती येतोय. एक धाव घेतली जाते तरी सुद्धा एक चांगलं शतरक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. मैदान इतकं सुंदर आहे की एकाही कुठल्या प्रकारचा खडा मैदानामध्ये नाहीये. चेंडू इकडे तिकडे टर्न होईल, बॅटमधनं निघाला की एकदम खणखणीत सनसनीत बाउंड्री लाईनकडे येतो आणि तिथं मात्र तो चेंडू इतका सुंदर जमीन कापत 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 चौकार षटकार देऊन जातो. यावेळेस टॉपपेचचा किनारा, अर्ध्या बॅटला चेंडू लागतोय, गॅपमध्ये चेंडू जातोय, स्लिप लेग स्लिपचा खेळाडू पुढे येतोय. एक धाव मात्र निश्चित, आणि इथं मात्र गलती झालेली आहे दुसऱ्या धावेसाठी. तिसरी होणार का नाही याच्याकडे सर्वांचं लक्ष. 2-4 धावा या मैदानामध्ये पळून काढलेल्या आहेत फलंदाजाने. 4-4 धावा पळून काढलेल्या आहेत. 3 धावाचा रेकॉर्ड आहे, आताच्या 2 धावा. आणि यावेळेस बघितलं का आत्ताच्या 2 धावा म्हणजे 62 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू होतोय चौथ्या षटकातला. यावेळेस टॉपचा किनारा, थर्ड मॅनला जातो चेंडू, शॉर्ट थर्ड मॅनचा खेळाडू चेंडू फील्ड करतोय. आणि यावेळेस पंचांचा मला निकाल येतोय की षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 63 धावा अशी मैदानातून आलेली ही आकडेवारी. बघितलं तर सोहन नलगी सरांकडे 38 धावा 14 चेंडूमध्ये. 14 चेंडूमध्ये 38 धावा. आणि डॉक्टर युवराज मंगसोळे सरांकडे बघितलं तर 24 धावा 11 चेंडूमध्ये ही खेळी मैदानात. आणि या षटकामध्ये निरंजन सरांनी जवळजवळ मला वाटतं 8 धावा देऊन, विकेट नाही आहे पण एक षटक आपलं उत्कृष्ट मैदानात टाकलं. आणि या षटकामध्ये धावसंख्येला अंकुश लागला. आपण या जयसिंगपूर नगरीमध्ये गेले 4 दिवस, आजचा 4था दिवस पूर्ण झालाय असं गृहीत धरून चालू. 4था दिवस अतिशय उत्कृष्ट उत्स्फूर्तीचा या क्रिकेटपटूंसाठी, प्रेक्षकांसाठी. गर्दी होते, गर्दी कमी होते. लाईट, बॅड लाईटमुळे थोडंसं काय होतं, लाईट गेल्यानंतर प्रेक्षकांना असं वाटतं की किती वेळात लाईट येईल याची खंत, पण लाईट लवकरच येते. कारण आता आपल्याला लाईटचे एवढे लॅम्प लावलेत म्हणल्यावर अडचण येणार नाही स्पर्धेला. या पुढील काळामध्ये जनरेटर बी त्याला ठेवलं जाईल मोठ्या एम्परचं, आणि ज्यावेळेस लाईट गेली त्यावेळेस त्याचाही वापर केला जाईल. 4 षटक, सलामीची जोडी अजून मैदानात आहे आणि 63 धाव आलेले आहेत. पण आतापर्यंत महेश सर की ज्या वेळेस आपण पाहतोय की ही स्पर्धा चालू झाल्यापासून पार्टनरशिप जवळजवळ 63 धाव्याची ही प्रथमता होते. प्रथमता, पहिली पार्टनरशिप होते. म्हणजे हेही प्रेक्षकांना नाही, हा सलामीसाठी पहिली होती नाही, कारण सलामी जोडीमध्ये पहिली पार्टनरशिप ही पहिली आहे आपल्या स्पर्धेमधली, JPL मधली. म्हणजे सलामीच्या जोडीनं जवळजवळ मला वाटतं ही 63 धाव्याची पार्टनरशिप. दोन्ही खेळाडूंमध्ये एवढी धावसंख्या प्रथमता जोडताना यश येत आहे. आणि मला वाटतं शतक सुद्धा होऊ शकतंय का, एक रेकॉर्ड होईल JPLचं. भविष्य काळामध्ये क्रिकेट होतील तर त्यावेळेस या रेकॉर्डचा उल्लेख केला जाईल की अरिहंत हॉस्पिटल संघाच्या द्वारे आपण पाहतोय की क्या बात आहे. यावेळेस मात्र पुरेपूर समाचार. चेंडू भरकटतोय हवेमध्ये आणि पंचांचा निकाल येतोय, दणदणीत खणखणीत येतोय षटकार. बूम शकाला का बूम बूम षटकार. तीस धावा युवराज सरांच्या खात्यावरती जात आहेत. 7
एकामेकाला दिल्यानंतर या धावसंख्येचा असा डोंगर उभा राहतो. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑफसाइड एकदा ऑनसाइड एकदा, पण आता मात्र काय होणार? 1-2 काय झालं पंचांना माहित आहे, पण आमच्याकडे इशारा तो येणार. आताच्या 2 धावा 3 धावा सरजी. नो बॉल म्हणजे 2 पळून 3 पळून, माफ करा 3 पळून आणि नो बॉल. 4 धावा आलेले आहेत आणि हे रेकॉर्ड प्रथमच होतं बरं का सरजी, पळून 3 आणि नो बॉल. आणि निश्चितच पाहतोय आपण 5व्या षटकामध्ये 73 धावा झालेल्या आहेत अरिहंत हॉस्पिटल संघाच्या. तडाखेबाज फलंदाजी, क्या बात आहे. सोहन नलगी 38 धावा, 33 धावा खेळत आहेत डॉक्टर युवराज मंगसुळे साहेब. फ्री हिट फ्री हिट फ्री हिट फ्री हिट. यावेळेस मोठा फटका, झेल बाद नसतंय, टम्पिंग वगैरे रनआउट अशा पद्धतीने आउट केलं जातं, पण एकच धावेचा फायदा मिळालेला आहे, एकच धाव. यावेळेस मात्र धावसंख्येमध्ये मोठा बदल होत नाहीये, पण कुठंतरी स्कोर आकडे हालत आहेत. 74 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू मैदानात फेकले गेलेले आहेत 5व्या षटकातले आणि सलामीची जोडी मैदानात आहे, म्हणजे हे विशेष आहे. यावेळेस मात्र टॉप पेचचा किनारा बाहेरचा ग्राउंड शॉट, एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे असं उत्कृष्ट, तरी सुद्धा फलंदाजाला त्याचा काही दबाव नाहीये. सोहन नलगी सरांच्या दिशेने बघितलं तर 39 धावा आलेल्या आहेत स्कोर पटावरती. 15 चेंडू मध्ये 39 धावा. आपटलेला चेंडू आखूड टप्प्याचा जातोय सरळ रिव्हर्शिप खेळाच्या दिशेमध्ये, पंचांच्या हातामध्ये विसावतोय. गॅदर करत आहेत चेंडू पंच आणि निश्चितच या चेंडूवरती गोलंदाज मात्र भारी पडतोय फलंदाजावरती. वापसी करत आहे. 4 चेंडू यशस्वी टाकले जात आहेत, त्याच्यानंतर 2 चेंडू कसे टाकायचे हे निश्चित गोलंदाजाच्या डोक्यामध्ये फिरकी. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू आखूड टप्प्याचा बॅटवरती येतोय, ग्राउंड शॉट मिड विकेटच्या दिशेमध्ये जातोय, लॉंग द कार्पेट. चेंडू ज्यावेळेस ग्रॅश वरती जातोय ना त्यावेळेस एकदम त्या चेंडूला असं वाटतंय की मी कुठंतरी विमानामध्ये प्रवास करतोय. शेवटचा चेंडू 5व्या षटकातला 76 धावा झालेल्या आहेत. डॉक्टर युवराज मंगसुळे सर स्ट्राईक वरती खेळताना. टिपू पाहतोय आपण पंचांचा निकाल 4 धावेचा. ब्युटिफुल कुल कुल डर्मी कुल षटकाची समाप्ती आणि सरळ सरळ या षटकामध्ये आपण पाहतोय की 5 षटक, सलामीची जोडी मैदानात, 80 धावा रेकॉर्ड. जेपीएल 2025 मधलं रेकॉर्ड झालेला आहे. 80 धावा पहिल्या जोडीनं बनवलेल्या आहेत, सलामी जोडीनं. त्या संघाचं नाव आहे अरिहंत हॉस्पिटल, संघाचं नाव आहे. एक जबरदस्त पारी, 80 धावा. डॉक्टर युवराज मंगसुळे सर जात आहेत 38 धावेवरती आणि सोहन नलगी जात आहेत 40 धावेवरती. 17 चेंडू मध्ये हे असं समीकरण जवळजवळ 80 धावा या दोन्ही फलंदाजांनी जमवलेल्या आहेत. रेकॉर्ड खेळ मैदानामध्ये होत आहेत आणि यानंतर तुम्हाला सगळेच रेकॉर्ड पाहायला मिळतील बरं का. जशी जशी स्पर्धा मेगा फायनल, ग्रँड फिनाले इकडे जाईल ना त्यावेळेस मात्र ही स्पर्धा, जयसिंगपूर प्रीमियर लीग ही स्पर्धा अगदी आकाशाच्या दिशेने. बरोबर आहे महाराज. मगाशी याच संघाचा 54 धावात ऑल आउट झाला होता हा संघ अरिहंत हॉस्पिटलचा. मात्र यावेळेला त्यांनी पहिली जोडी थोडीशी बदल केली आणि यावेळेला बिनबाद 80 धावा करतायत त्या अवघ्या 5 षटकात. नक्कीच महेश सर, एक पाऊल पाठीमागे घेतल्यानंतर जे यश मिळतं. ओ हो दरम्यान आता जे ते समालोचन केलं, एक जुना अनुभव सांगितला, चौका गेलेला आहे पण ते आमचे सागर खिचडे साहेब यांनी सांगितलं. दरम्यान पाहतोय आपण की या चौकारानंतर पुन्हा एकदा धावसंख्येचा पट बदलतोय. चौकार
शानदार येतोय दणदणीत खणखणीत गोलीगत बुक्कीट टेंगुळ चौकार 84 धावा. कुठं तरी मला वाटतं एक फिल्डिंगच्या स्पेस मध्ये पुन्हा एकदा चेंजअप करताना गोलंदाज येतोय येत आहेत ते निरंजन. वाह लॉंग द कार्पेट मिड विकेट ग्राउंड शॉट. मैदानामध्ये जसा चेंडू सफर करतोय एकदम सी आवाज त्यामध्ये धावसंख्या रंगलेली आहे. शतरक्षक पुढं आहे आणि 6व्या षटकामध्ये पदार्पण केलेलं आहे. निरंजन साहेबांनी या खेळाडूंना बरंच काही प्रोत्साहित केलेलं आहे की असं खेळा तसं खेळा. ही खेळी मात्र मैदानात तशीच पाहायला मिळते आपल्याला. यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू वापसी करत आहेत गोलंदाज. जुना अनुभव एक तेरी एक मेरी. तुम्ही एक षटकार मारू शकता तर मी चेंडू कुठंतरी लीक करू शकतो पाऊस टाकू शकतो आणि हा चेंडू एक झाड लावून गेलेला आहे. ही संकल्पना संजयजी पाटील यड्रावकर यांची आहे. हो अप्रतिम चेंडू टॉप पेचचा किनारा पाठीमागे जाताना जवळ मला वाटतं एक धाव मिळून जाते. आणि प्रत्यक्ष आपण जर बघितलं गेलं युवराज मंगसुळे साहेब प्रत्येक वेळेस त्या बॅटचा जवळ मला वाटतं इतक्या जवळच्या दिशेने चुंबन करत आहेत की बॅटमुळं आपण आहे. प्रत्येक वेळा बॅटला समोर घेत आहेत की तुमच्यामुळं आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत हे तिला सांगून देत आहेत. मग का देणार नाही तुम्हाला साथ. पुढचा चेंडू येतोय तो म्हणजे निरंजन सरांचा. वा या वेळेस मात्र फ्रंट फुटवरती येतोय आणि खेळतोय दणदणीत खणखणीत येतोय पंचांचा निकाल चौकार. क्या बात आहे. JPL दणदणीत चौकार आणि 90 धावा आलेल्या आहेत. 90 शतक होणार का. सोहन नलगी 49 एकच पाऊल पाठीमागे. वाह काय बॅटिंग आहे काय गोलंदाजी आहे काय मैदान. शांत वातावरणामध्ये जी कामं होतात तीच कामं यशस्वी होतात. आमच्या सागर सरांनी सांगितले की थोड्या धावे जो अलाउड होतो तो पाठीमागे येत नाही. याही वेळेस खरपूस समाचार 49 आणि वर हा षटकार. नशीब बरोबर पाहिजे. नशिबाशिवाय कुठली गोष्ट. एकदा बॅट वरती करा. 55 धावा सोहन नलगी आउटस्टँडिंग बॅटिंग. आजच्या दिवसाचं हे सगळ्यात वंडरफुल अर्धशतक. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सोहन साहेबांसाठी. क्या बात आहे. युवा खेळाडूंना प्रोत्साहन आणि क्रिकेटचे सोन्यासारखे दिवस. अप्रतिम. फक्त तुम्ही सन्मान करा क्रिकेटचा. तुम्हाला क्रिकेट पुढं घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. पाहतोय आपण 6 षटक 96 धावा आणि यामध्ये विकेट कुठली नाहीये. जवळपास 16 धावांची सरासरी प्रति षटकामागे राखली जाते. संपूर्ण डॉक्टर्स असलेल्या आर्यन स्पोर्ट्स या संघाकडून जर 4 धावा आणखी या सलामीच्या जोडीने मिळवले तर या स्पर्धेतील 19वा सामना आहे. आणि जर 100 धावा झाल्या तर या स्पर्धेतले पहिला प्रसंग असेल की कुठल्याही जोडीने 100 धावांची शतकी भागीदारी केलेला हा पहिला प्रसंग असेल. निश्चितच बरं का सरजी. कारण प्रत्यक्ष आपण पाहिलं की आपण जवळजवळ आज 4था दिवस आहे या व्यासपीठावरती. यश येते बरं का 50 40 70 60 पण 100 धावेपर्यंत अरिहंत हॉस्पिटल स्पोर्ट्स संघानेच बाजी मारलेली आहे. छलांग मारलेली आहे. क्या बात आहे. तर गोलंदाजीमध्ये येत आहेत हसन तांबोळी दुसरं षटक घेऊन वैयक्तिक. या वेळेस मात्र चेंडू भवरा होतोय. आम्ही लहानपणी भवरा फिरवायचो. इतका वेगाने भवरा फिरायचा तसा चेंडू भवऱ्यासारखा गर 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 जमीन खोलत मात्र समोर पडतो एसटी रक्षकाच्या उजव्या साईडला. यावेळेस मात्र 97 धावा येत आहेत स्कोअर पटावरती. अरिहंत हॉस्पिटल संघाचं हे रेकॉर्ड या मैदानाला येणाऱ्या स्पर्धेला कुठेतरी प्रेरणा देऊन जातील. आणि नक्कीच सोहन नलगी 55 धावेवरती खेळत आहेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न फसला जातोय. फिरल्यानंतर शरीराला चेंडू थटतोय आणि यावेळेस मात्र आता गोलंदाज आमचे हसन तांबोळी थोडेसे हवे होतात. 21 धावा दिलेल्या आहेत. विकेट नाहीये पण गोलंदाजी लाईन टू लाईन चालू आहे. सोहनसाठी पुढचा चेंडू हसन तांबोळी
राईट आर्म ओव्हर द विकेट्स. चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर काटा बदलतोय, सरळ ऑफस्टिकच्या डोक्यावरून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय, गॅदर होतोय. निश्चितच चेंडू आपल्या मार्किंगकडे चाललेला आहे. याही चेंडूवरती गोलंदाज फलंदाजावरती भारी होतोय. 97 धावा आहे, तिथंच आकडा मात्र हलत नाहीये. याही वेळेस मात्र काटा बदलतोय टप्पा खाल्ल्यानंतर. निश्चितच आमच्या पंचांच्या नजरेतला खेळ आहे. 7वं षटक मैदानामध्ये येत आहे. 97 धावा झालेल्या आहेत. 55 धावेवरती खेळत आहे सोहन. सलग 3 चेंडू निर्धाव मैदानामध्ये, क्या बात आहे. वापसी करताना हा 4थाही चेंडू मैदानात निर्धाव पडतोय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 4च्या 4 चेंडू, कारण फलंदाज रेंज मध्ये आहेत, गोलंदाज पुन्हा रेंज मध्ये आलेला आहे. वाव, धन्यवाद. 5 चेंडू आणि हा शेवटचा चेंडू येतोय. हसन तांबोळी इज अ बिग टायगर. ह्या चेंडूने मात्र गडबड केलेली आहे, नाही तर मिडन ओव्हर टाकली असती. जर तरला किंमत नाही. एका धावेच्या साह्याने जातोय मी षटकाकडे. 7 षटकाच्या समाप्तीनंतर 98 धावा अरिहंत हॉस्पिटल स्पोर्ट्सच्या दिशेने जर बघितलं गेलं तर. आणि युवराज सरांचंही मला वाटतं अर्धशतक पूर्ण होईल याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पण जास्तीत जास्त स्ट्राईक युवराज सरांना मिळालं तर धावसंख्याही वाढू शकते, आणि धावा जरी वाढल्या त्यांच्याकडून तरी त्यांचं अर्धशतक वाढेल. कारण 40 धावेवरती खेळत आहे ते 18 चेंडूमध्ये युवराज सर, आणि 56 धावेवरती खेळत आहे सोहन. या दोघा जणांकडे जर बघितलं तर, आणि अजून जर 2 धावा झाल्या तर या JPLचं रेकॉर्ड होणार की सलामीच्या पहिल्या जोडीनं 100 धावा पूर्ण केल्या. म्हणजे फर्स्ट आणि लास्ट हे मात्र सर्वांच्या लक्षात राहील. खेळाडूंनाही कधी चर्चा निघाली तर चर्चेमध्ये मात्र उधाण आल्याशिवाय राहणार नाही की आम्ही 100 धावा बनवल्या होत्या, हे सांगण्यासाठी मात्र आपण समोर येताल. जय मैदानाकडे 98 धावा झाल्यात. शेवटचं षटक घेऊन येत आहेत नवीन पडियार. यावेळेस मात्र पॉइंट कडे आडवा पट्टा, गॅप मध्ये 1 2 3 चेंडू डीप लाईनला अडवला जातोय. आणि इकडं आपलं काम मात्र या दोन्ही फलंदाजाने यशस्वी. आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या, क्या बात आहे. आर्यन हॉस्पिटल, आपण 100 धावांची सलामी केलेला पहिला संघ. सलामी जोडीसाठी 100 धावांची भागीदारी या ठिकाणी स्कोरर प्रशांत धनवडे आणि हार्दिक धनवडे माहिती देत आहेत. 14 वेळेला 50हून अधिक भागीदारी झालेले आहेत. हा पहिला प्रसंग आहे. अभिनंदन, धन्यवाद सर. या वेळेस बॅटची टॉपची कड लागते, पाठीमागे लेग साईडला चेंडू जातोय, पण मात्र खेळाडू सांडतोय मैदानामध्ये, पडतोय, सांडतोय. मराठी भाषेमध्ये काही म्हणलं जातं सर, क्रिकेटमध्ये थोडंसं एंटरटेनमेंट हवं आहे, पाहिजे, कारण 101 धावा झालेल्या आहेत. वाव, क्या बात आहे. नवीन मात्र आपल्या चेंडूकडे लक्ष देतोय. वापसी करणार का? आणि यावेळेस तर जाऊया मैदानाकडे. 8व्या षटकामध्ये नवीन. वाव, यावेळेस मात्र येतोय डेंजर झूम, डेंजर झूम. चेंडू उसळी मारतोय. आहा, अंग्रेज के जमाने के जेलर. हा, युवराज सरांच्या जवळजवळ मला वाटतं या षटकारानं जवळजवळ 46 धावा झालेल्या आहेत. आणि आता 3 चेंडू मध्ये केवळ 4 धावा जर त्यांनी बॅट मधून आपल्या दाखवल्या तर आपली सन्मानाने बॅट आकाशाच्या दिशेने वर करतील. आणि कुठंतरी मी एवढ्या दिवस क्रिकेट खेळतो याची पावती प्रेक्षकांच्याकडे पोच करतील. यावेळेस प्रयत्न फसतोय, हवाई फायर, आणि चुकणार नाही क्षेत्ररक्षक 10 नंबर जर्सी हसन तांबोळी. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ मॅच, व्हेरी व्हेरी डेंजर मोमेंट्स. आणि 107 धावा स्कोर पटावरती आहेत. हसनने मात्र शेवटचं काम केलं की एक अर्धशतक मैदानामध्ये अडकलं. आणि ही स्पर्धा ज्यांनी भरवलेली आहे, ज्यांची संकल्पना आहे, संजयजी पाटील येड्रावकर यांची संकल्पना म्हणजे एक डॉट चेंडू गेला की त्याला झाड लावायचं. त्यांनाही आनंद वाटत असेल
की ही स्पर्धा आपण कुठेतरी यशाकडे नेतोय आणि ही स्पर्धा सक्सेसफुल दिशेने चाललेली आहे. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रशांत माने येतोय मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी. 1 डाऊनला 1 विकेट, शेवटचं षटक, 107 धावा. नवीन पडिया, ओ हो, आल्यानंतरच फायर खणखणीत येतोय. हे नाणं कसं खणखणीत आहे. आमच्या शाळेमध्ये गण्या आहे ना, ती लई हुशार आहे. गेला षटकार खटॅक. 113. शेवटचा चेंडू येणार. शेवटच्या चेंडूला काय होणार. प्रशांत माने यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवे चेंडू, चेंडूच्या खाली खेळाडू आणि यावेळेस झेल टिपला जातोय. वॉडा कॅच, वॉडा मॅच, खटॅक. सामना खटॅक झालेला आहे. 8 षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 113 जिंकण्यासाठी 114 धावेची आवश्यकता. अरिहंत हॉस्पिटल स्पोर्टच्या संघाने बनवलेले ह्या धावा, सलामी जोडीचं रेकॉर्ड 100 धावेचं, 101 धावेचं. आणि यानंतर माझे सहकारी मित्र या विनिंगचं अगदी थेट प्रेक्षेपण करतील. महेश सर, कारण त्यांनी या जयसिंगपूर भागामध्ये बऱ्याच स्पर्धा केलेल्या आहेत. ते उत्कृष्ट प्रबोधनकार आहेत, समालोचक आहेत आणि मी त्यांच्याकडे माईक देतोय सन्मानाने. 114 धावा कशा प्रकारे तयार होतील ते तुम्हाला त्यांच्या वाणीमध्ये अगदी सुंदर सांगतील. धन्यवाद महेशजी सर. नमस्कार. रात्रीचे 12:26 झालेले आहेत. आपण एका नवीन दिवसामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. नवीन दिवस, नवीन उमेद आणि असं काहीसा प्रसंग आर्यंत हॉस्पिटलसाठी. कारण जो संघ शिक्री इंडियन्स बरोबर 54 धावसंख्येवरती आटोपला होता, सर्व बाद झाला होता, त्याच संघाने 48 चेंडूमध्ये 114 धावांचं आव्हान आपल्या प्रतिस्पर्धी संघापुढे ठेवून एका तासाच्या अंतरात, 2 तासाच्या अंतरात संपूर्ण आपल्या संघाची मानसिकता बदलायचा मानसोपचार युवराज मंगसुळे, शिवराज मंगसुळे आणि मान्यवर डॉक्टर त्यांच्या समवेत आहेत. या सर्वांनी खूप चांगली तयारी केलेली आहे. डॉक्टर चौगुले सातत्याने मैदानामध्ये आमच्या बरोबर समालोचन कक्षामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी असलेले सर, चौगुले सर यांनी आकलन चौगुले आणि संपूर्ण परिस्थितीचं आकलन अतिशय व्यवस्थित त्यांनी केलं आणि 54 धावसंख्येचा असणारा संघ आज 113 वरती त्यांनी नेऊन पोहोचवला. गेले 4 दिवस. आणि महत्वाचं म्हणजे ते अरिहंत हॉस्पिटलचे संघ स्वतः मालक आहेत आणि त्यांनी मालक म्हणून ज्या वेळेला मैदानात पाय ठेवला त्याच वेळेला या धावापर्यंत त्यांनी मजल मारली. अगदी सर्वोच्च धावा त्यांनी या आपल्या संघाच्या नेऊन ठेवल्या. मैदानामध्ये समालोचन करत असताना बरेच खेळाडू आमच्या बरोबर या ठिकाणी 12वा खेळाडू, अतिरिक्त खेळाडू, संघ मालक, संघ प्रेरक म्हणून आमच्यावर बसतात. त्यापैकी भेटलेल्या व्यक्तीपैकी एक डॉक्टर आकलन चौगुले, अतिशय सकारात्मक ऊर्जेने भारवलेले व्यक्तिमत्व. आज त्यांच्याच या उत्साहपूर्ण भारवलेल्या वातावरणामध्ये प्रेरणेनं संघानं कात टाकली असं जे काय आपलं मराठीमध्ये वाक्प्रचार असतो त्याची पुरेपूर प्रचिती आणून दिली. आणि मान्यवर ज्यांनी जयसिंगपूरच्या क्रिकेटला असं मोलाचं योगदान दिलं असं राजेंद्र झेले साहेब, राजेंद्र नांद्रेकर साहेब, हे सर्व मान्यवर. शुभरात्री सर. या स्पर्धेमध्ये हा सुरू असलेला सामना क्रमांक 19. 48 चेंडूमध्ये 114 धावांची आवश्यकता. आम्ही विनंती करतो आराधना स्पोर्ट्सचे अतिरिक्त खेळाडू जर या ठिकाणी असतील तर कृपया त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे, जेणेकरून आपल्यामुळे हे समालोचन थेट प्रसारण करत असताना आपल्या खेळाडूंचं नामोल्लेख होणं हा अतिशय आवश्यक आहे. आराधना स्पोर्ट्स आपला अतिरिक्त खेळाडू आराधना वॉरियर्स
कृपया आपला अतिरिक्त खेळाडू आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून द्या. अठ्ठेचाळीस चेंडूमध्ये 114 धावांची आवश्यकता आहे. जवळपास प्रति षटकामागे 14.25 अर्थात आपल्या 15 धावा प्रति षटकामागे जमावे लागणार आहेत. आज सोहन नलगे, डॉक्टर युवराज मंगसुळे यांनी ज्या तडफ दाखवली सलामीला येऊन आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 50 पेक्षा अधिक भागीदारी हे 14 वेळा झाल्या होत्या. पण हे पहिला प्रसंग आहे की ज्यावेळेला दोन्ही सलामीवीरांनी शतकी सलामी दिली. 107 धावांची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट भागीदारी या मैदानामध्ये केलेली आहे. आणि जसजशी संपूर्ण स्पर्धा पुढे जाईल तसंच वैयक्तिक सांघिक विक्रम हे मोडीत निघतील एवढं मात्र नक्की. आणि जवळपास 18 सामने होईपर्यंत 548 चेंडू निर्धाव गेले होते. आणि आता गोलंदाजीला सज्ज आहे तो राहुल कोळी MSAB कडून आणि त्यांच्या समोर आहेत अमोल भिसे आणि गजानन फाटक. हा सामना सुद्धा थरारक होईल अशी अपेक्षा आहे. जे काही प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवरांना आणि हा पहिला चेंडूचा वेग अतिशय कमी मंदगती गोलंदाजासारखं फिरकी गोलंदाजी केली जाते. शिवाजी कोळी अनुभवी खेळाडू राहुल कोळी. आणि हा पुलटा चेंडू खेळलाय तो मिड विकेटला. पहिला षटक काही पॉवर प्लेचे असतात त्याच्यामध्ये फायदा उचलला जाईल फलंदाजाकडून. हल्ला होणारे गृहीत धरूनच गोलंदाजी केली जाते. दरम्यान राहुल कोळे हे शिवाजी विद्यापीठाचे नामांकित गोलंदाज आज या ठिकाणी आपला पुन्हा एकदा जुन्या जमान्यातला अनुभव पणाला लावून मैदानामध्ये कामगिरी करतायत. षटकार चौकार येत राहतील पण अनुभव मात्र त्याच्यापेक्षा अधिक समृद्ध आहेत. आणि चेंडू बॅटची खट घेतोय टॉप एजला लागतोय. मात्र जर सिली मिळवला एखादा खेळाडू असता तर निश्चितच काही सारा वेगळा निर्णय पाहायला मिळाला असता. या स्पर्धेमध्ये फार असे कमी प्रसंग आहेत की गोलंदाजांनी स्लिप लावलेली आहे किंवा काही वेळेला आपण असे पाहिले की फिरकी गोलंदाजांनी सुद्धा स्लिप लावून फलंदाजांना बाद केलेला आहे. आणि हा खूप उंची दिला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळलाय एका धावेसाठी. सुमित पाटील त्यांच्याजवळ चेंडू जातोय आणि धाव संख्या आहे ती 7. 44 चेंडू मध्ये 107 धावांची गरज आहे. आणि हा चेंडू लॉंग ऑन आणि थेट स्क्रीनच्या बाजूने चेंडू जातोय 6 धावांसाठी. हा षटकातील आणखीन एक चेंडू षटकार आणि 114 धावांचं आव्हान तुमच्या पुढे. त्यामुळे षटकाराशिवाय आणि चौकाराशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे. कारण जवळपास प्रति षटकामागे 15 धावांची सरासरी ही तुम्हाला राखावीच लागणार आहे. धाव संख्या होती ती 13, नाबाद 13. आणि अक्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न. चेंडू जातोय हळुवारपणे यष्टीरक्षक शिवराज जग यांच्या हातामध्ये. आणि पहिलं षटक संपल्यानंतर एकूण धाव संख्या आहे 114 धावांचा पाठलाग करत असताना नाबाद 13. 42 चेंडूमध्ये 101 धावांची आवश्यकता आहे. जवळपास सांघिक शतक करायचं सर्व खेळाडूंना 42 चेंडूमध्ये 7 षटकामध्ये. आणि आता दोन्ही फलंदाज मैदानामध्ये चर्चा करतायत. मंगसुळे बंधू चर्चा करताना दिसत आहेत. आणि आता गोलंदाजीला येतोय तो अशोक कलगुटगी.
मगाशी सुद्धा 54 धावा ज्यावेळेला होत्या शिकरे इंडियन्स विरुद्ध, त्यावेळेला अशोक कलगुटगी दुसऱ्या क्रमांकावरती त्यांनी गोलंदाजी केली होती. पहिला फलंदाजाला बाद केलं होतं. आता पुन्हा ते दुसऱ्या क्रमांकावरती गोलंदाजी करतायत. आणि धावसंख्या अतिशय भरपूर आहेत, त्यामुळे प्रयोग करायला फार संधी आहे डॉक्टर युवराज मंगसुळे आणि शिवराज मंगसुळे यांना. पण ते प्रयोग करतायत की व्यावसायिकपणे शक्य तितक्या लवकर प्रतिस्पर्धी संघाला गुंडाळून धावसंख्येतली आपली सरासरी वाढवायचा प्रयत्न करतात. आता पाहूया चेंडू खेळला एक्स्ट्रा कव्हरला, चेंडू जातोय खेळाडूच्या डोक्यावरून, थेट चेंडू जातोय तो स्वीपर कव्हर मध्ये 4 धावांसाठी. आणि अशोक कलगुटगी यांचं स्वागत होते. ते चौकाराने धावसंख्या होती ती 17. विजयासाठी आणखीन 97 धावांची आवश्यकता आहे. 41 चेंडूमध्ये 97 धावा. जवळपास प्रति षटकामागे 2 पेक्षा अधिक धावांची गरज आहे आणि ती गरज चौकार आणि षटकाराने भरून निघेल अशीच लक्षणं आहेत. आणि हा ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन सरळ चेंडू खेळलाय तो बॅकवर्ड स्क्वेअर लागला, सलग दुसरा चौकार या षटकातील. आणि चेंडू पडल्या क्षणी ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन, म्हणजे फलंदाजाकडे इतका वेळ राहतोय की स्वतःचा स्टान्स बदलायचा, नंतर दिशा बघायची आणि ते बॅट टायमिंग शॉटने खेळून आपल्या संघाला 4 धावा वाढवून द्यायचं. धावसंख्या ती 21. आणि खेळाडूंना काय सूचना मिळत आहेत त्या स्पष्ट ऐकायला येत आहेत मैदानामध्ये सर्वांनाच. आणि या षटकातला तिसरा चेंडू आणि पुन्हा चेंडू खेळाय एक्स्ट्रा कव्हरला, एका धावेसाठी फलंदाज पळतायत आणि चेंडू पकडला होता तो डॉक्टरांनी. या दरम्यान अतिशय वेगाने थ्रो येतोय, वेगाने धाव घेतली जाते. धावसंख्या 1 न वाढून नाही घेतलेली धाव. आणि हा हवे ट्रॅप 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 आणि हा ट्रॅप यशस्वी होतोय. पहिला फलंदाज बाद होतोय. आराधना स्पोर्ट्स संघाचा लॉंग ऑफला लावलेला हा ट्रॅप अर्थात सापळा आपण त्याला म्हणतोय, अतिशय ठरवून अशी गोलंदाजी केली जाते आणि हा फलंदाज बाद करण्यामध्ये मोलाचं योगदान आहे सोहन नलगे याचं, ज्यांनी आज अर्धशतक नोंदवलं. क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा आपली कामगिरी त्यांनी चोख पार पडली आणि त्याच्यामुळं त्यांच्या झेलबादमुळं सलामीवीर बाद होऊन परतोय. धावसंख्या 114 धावांचा पाठला करत असताना 1 बाद 21. मैदानामध्ये प्रेक्षक आहेत. उद्या स्पर्धेचा 5वा दिवस असेल. उद्या 6 सामने होतील. उद्या 6 सामने झाल्यानंतर या स्पर्धेमध्ये 25 सामने पूर्ण होतील. 11 तारखेला या स्पर्धेमध्ये 5 सामने म्हणजे 30 सामने पूर्ण होतील आणि 12 तारखेला या स्पर्धेचे उपांत्य फेरीचे 2 सामने, अंतिम सामना असे 3 सामने होतील. आणि हा टिपूचा हा 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 उंच उडे जर मारून जेल टिपला सर या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ज्याला पाहिजे जेल टिपला सर टिपूला स्वतःच्या डावाची सुरुवात केली ते षटकाराने. आपण वारंवार उल्लेख करतोय की या स्पर्धेमध्ये बरेच असे फलंदाज आहेत ज्यांनी आपल्या डावाची सुरुवात चौकाराने किंवा षटकाराने केली. ते यादीमध्ये आणखीन एक नाव वाढतंय, टिपू. टिपू विजापुरे याने एका चेंडूमध्ये 6 धाव केलेल्या आहेत. धावसंख्या 1 बाद 27. 37 चेंडूमध्ये 87 धावांची आवश्यकता आहे. अशोक कलगुटगे उजव्या हाताने राऊंड द विकेट टिपूसाठी. आणि हा सलग दुसरा चेंडू अतिथी कक्षाच्या थेट उजव्या बाजूला जातोय. मान्यवर त्या ठिकाणी बसलेले आहेत, थेट त्यांना दिसेल असा हा
आक्रमक असा फटका 2 चेंडूमध्ये 12 धावा 600 धावांचे स्ट्राईक रेट राखला जातो. टिप्पूकडून षटक संपतोय आणि या षटकाच्या अखेरीस 2 षटकांच्या अखेरीस धाव संख्या होती 33 आणि या 2 षटकाराने जी आवश्यक धावगती होती सरासरी होती साधारणतः 15 धावांची सरासरी राखायची होती ती आता 16.5 धावांची सरासरी राखली जाते ती आराधना वॉरियर्स या संघाकडून. आणि आता डॉक्टर मंडळींना सुद्धा विचार करावा लागतोय टिपूच्या या 2 दर्जेदार षटकारांच्या मुळे. आणि आता समीकरण आहे 36 चेंडूमध्ये 81 धावा म्हणजे सलग तुमचे 2 किंवा 3 षटकार सामन्यातील आवश्यक चेंडू शिल्लक चेंडू आणि आवश्यक धावा यांचे जे काही समीकरण असतं इक्वेशन असतं त्याच्यामध्ये फार मोठा बिघाड करू शकतात. आता मंगसोळी बंधू शिवराज आणि युवराज मंगसोळी एकमेकासमोर उभारून क्षेत्ररक्षणाबद्दल चर्चा करतायत रणनीती ठरवतायत. दोन्ही फलंदाज आपापल्या जागेवरती आहेत. पंचाने आपली जागा घेतलेली आहे. जवळपास फलंदाजाच्या जवळ आता 5 खेळाडू आहेत. सोहन नलगे सलामीला येऊन 57 धावा खेळी केलेले सोहन नलगे तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीला येत आहेत. आणि या टिपूच्या 2 षटकारांनी मैदानामध्ये पुन्हा एकदा रोमांच प्रेक्षकांना रात्रीचे 12:41 झालेले आहेत. प्रेक्षकांना खडबडून जागा केलेल्या आहे. पुन्हा एकदा या सामन्यामध्ये रंगत निर्माण होते. हे षटकार चौकार आणि त्याचबरोबर मैदानामध्ये रणनीती ठरवणारे सर्व आक्रमक क्रिकेटपटू यांच्यामुळे क्रिकेट रंगतदार होते. आणि JPLच्या माध्यमातून सुरू असलेली ही स्पर्धा आयोजक क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर आपण सर्वांना एकत्रित या ठिकाणी बांधून ठेवते. हा चेंडू उंच हवेत आहे. आणि टिपूचा चेंडू सरळ त्या टिपूने चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअरला सीमारेषे बाहेर. कुठली संधी नाही क्षेत्ररक्षकाला. आणि क्षेत्ररक्षण करणारे या संघामध्ये आर्यन हॉस्पिटलच्या संघामध्ये 5 डॉक्टर आहेत 2 मेडिकल सांभाळणारे व्यावसायिक आहेत. इतका आपला रुग्णसेवेचा प्रचंड मोठा आणि संवेदनशील व्याप सांभाळून ही मंडळी आता क्रिकेट खेळत आहेत आपल्या वंदनीय श्रद्धेय राजर्षी शाहू महाराज क्रीडांगणावरती. आपल्या आवड जोपासत आपल्या व्यवसायाची बांधिलकी जोपासत हे मान्यवर आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी देत आहेत. आणि हा टिपू ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे. एका गुडघ्यावर बसून हा सरळ फटका आडव्या बॅटने चेंडूला दिशा दिली ती मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आणि धाव संख्या होती ती 44. सामन्यामध्ये रंगत निर्माण होते. 33 चेंडूमध्ये 70 धावा. टिपू पोहोचतोय 4 चेंडूमध्ये 22 या धाव संख्येवर. आणि गेले 4 दिवस आपल्या सर्व भारतीयांना फक्त आपण 4 दिवस गेले 4 दिवस रात्रीचाच थरार बघत आहोत. एक बाद 44 2.3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. आणि हा चेंडू परत खेळला आहे तो मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. सलग चौकार. टिपू आज अतिशय आक्रमक अशी फलंदाजी करताना दिसतोय. कुठलीही दयामाया न दाखवता ज्या पद्धतीनं आर्यन हॉस्पिटलच्या सलामीवीरांनी फलंदाजी केली होती. जवळपास सोहन नलगेने फलंदाजी केली होती. डॉक्टर मंगसोळीने फलंदाजी केली होती. त्या तोडीस तोड फलंदाजी करतोय. आणि फलंदाजी करणारा हा टिपू आणि यष्टीरक्षक करणारे डॉक्टर यांच्यामध्ये सुद्धा थोडा बहुत हसी मजाक चालू आहे.
आणि हा उजव्या यष्टीच्या बाहेर असलेला चेंडू सोडून दिलाय यष्टीरक्षकासाठी. धाव संख्या आहे ती 1 बाद 48. आणि जे मान्यवर हा सामना पाहण्यासाठी अतिथी कक्षात आहेत ते सुद्धा निश्चितच आनंद घेत असेल. हा फुलटा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. पुन्हा एकदा चेंडू जातोय तो लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. क्वचितच या षटकामध्ये चेंडू निर्धाव जातोय आणि टिपू अर्धशतकाच्या दिशेने अतिशय जोरदार आक्रमक अशी वाटचाल करतोय. 3 षटकांच्या अखेरीस धाव संख्या आहे 52. जवळपास 17.33 धावांची सरासरी राखली जाते. आता 30 चेंडूमध्ये 62 धावांची आवश्यकता आहे आणि सामना या टिपूच्या तुफानामुळे बऱ्यापैकी आराधना वॉरियर्सच्या आवाक्याकडे येतोय अशी चिन्ह दिसू लागलेले आहेत. सामना बराच वेळ असं वाटत होतं की थोडासा मंगसुळे सोहन नलगे यांच्या फलंदाजीमुळे एकतर्फी होते की काय असं वाटत असताना टिपूने या सामन्यामध्ये जीव ओतून फलंदाजी केलेली आहे. टिपू विजापुरे त्यांच्या हाताला चव आहे आणि आता बॅटिंग पाहताना त्यांच्या फलंदाजीला सुद्धा अतिशय रंगत चढलेली आहे. आणि आता गजानन फाटक डावातील 4थ्या षटकाची सुरुवात होते. चेंडू वाईड पडतोय आणि धाव संख्या होती ती 1 बाद 53. 30 चेंडू मध्ये 61 धावांची आवश्यकता आहे. आणि हा उजव्या यष्टीच्या बाहेर असलेला चेंडू पंच बॅटच्या खालून चेंडू जातोय आणि यष्टीरक्षक शिवराज यांचा फलंदाज बाद असल्याचे जोरदार अपील एकट्या यष्टीरक्षकाकडून. इतर खेळाडूंची साथ नाहीये. आणि उजव्या यष्टीच्या खूप बाहेर असलेला चेंडू फलंदाज पळतायत आणि या दरम्यान कुठलीही संधी नाही. टिपू खेळतोय 7 चेंडूमध्ये 30 या धावसंख्येवर. गजानन फाटक खेळतायत 5 चेंडूमध्ये 8 या धावसंख्येवर. पण एखादा निर्धाव गेलेला चेंडू सुद्धा या सामन्यामध्ये संजय इरकल साहेब यांच्याकडून टिपू विजापुरे यांच्या अर्धशतकासाठी 101 रुपयाचं प्रोत्साहन बक्षीस या ठिकाणी घोषित होते. बेड विकेटला टिपूचा आज दर्जेदार फलंदाजी, आक्रमक फलंदाजी. टिपूचा आणखीन एक षटकार, पंचांना काम पडतंय. सामन्याचे संपूर्ण समीकरण बिघडवायची कामं रात्रीचा थरार या ठिकाणी सुरू आहे आणि धाव संख्या होते ती 1 बाद 60. 8 चेंडूमध्ये 36 धावा, जवळपास 450 स्ट्राईक रेटने टिपू खेळतोय. आणि हे टिपूचं तुफान अशा अपेक्षा आकांक्षा तिन्ही वाढवतंय आराधना वॉरियर्ससाठी. आणि हा थांबून आलेला चेंडू आणि प्रेक्षकांची मागणी जसं काय सांगितल्याप्रमाणे स्क्रिप्टेड शॉट व्हावं लागलेले आहेत टिपूकडून. टिपू पोहोचतोय 9 चेंडूमध्ये 42 या धावसंख्येवर. एकूण धावसंख्या होते 1 बाद 66. आणि आता आवश्यकता आहे 26 चेंडूमध्ये 48 धावा. पूर्णपणे सामना बऱ्यापैकी आराधना स्पोर्ट्सच्या बाजूने, आराधना वॉरियर्सच्या बाजूने झुकवण्यामध्ये टिपूची ही फलंदाजी. आज टिपू सुद्धा अनपेक्षितरित्या वरच्या क्रमांकावरती फलंदाजीला आलेला हा फलंदाज 9 चेंडूमध्ये 42 या धावसंख्येवरती पोहोचतोय. आणि या दरम्यान गजानन फाटक धाव बांधून परततोय, पण स्ट्राईक वरती आहे तो टिपू विजापुरे. बाद झालेला दुसरा फलंदाज. धाव संख्या आहे गजानन फाटक 5 चेंडूमध्ये 8 धावा करून बाद होण्यापूर्वी 2 बाद 66.
23 सप्टेंबर 1969 साली आराधना हा सुप्रसिद्ध चित्रपट प्रदर्शित झाला होता. आज सुद्धा आराधना म्हटले की प्रेक्षकांना त्यातील श्रवणे चाल, सुरेख वाद्यमेळ, कलाकारांचा उत्कृष्ट असा अभिनय, शक्ती सामंत यांचा हा चित्रपट आठवतो. आणि आज आराधना म्हटले की आज टिपू विजापूर यांचे फलंदाजी आठवा लागलेले आहे सर्वांना. हा रात्रीचा थरार आपण अनुभवत आहे. वंदनीय लोकराजा राजर्षी शाहू महाराज क्रिकेटच्या या मैदानावरती जयसिंगपूर नगरीमध्ये रात्रीचा थरार सुरू आहे. आणि अगदी झी मराठीच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर रात्रीच खेळ चाले. 2 बाद 66 आणि चेंडू खेळा एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने आणि सलग 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद होते. आता मात्र थोडंसं कमबॅक केलं जातं आणि काहीसं वेगळं असं सेलिब्रेशन ते शिवराज मंगसुळे यांच्याकडून केलं जातं. तिसरा फलंदाज बाद होतोय. 1 बाद 66 वरून आता धावसंख्या आहे ती 3 बाद 66. सलग 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद होत आहेत. काहीसा मानसिक दबाव येऊ शकतो प्रतिस्पर्धी संघापुढे, पण खेळाडू अतिशय व्यावसायिक आहेत. असा कुठलाही दबाव घेण्याची त्यांची आता मानसिकता नाही आहे. पण त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ आराधना वॉरियर्स विरुद्ध खेळणारा संघ हा डॉक्टरांचा आहे. त्यामुळे डॉक्टर आता काय उपचार करतायत हेच आता पाहायचं आहे. 24 चेंडूमध्ये 48 धावांची गरज आहे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा संजय इरकल साहेब यांच्याकडून टिपूने जर हा सामना जिंकून दिला तर त्यांना हा सर्वोत्तम खेळीसाठी 501 रुपयांचं बक्षीस घोषित करण्यात येते. हसन तांबोळी ज्यांनी डॉक्टर्सांच्या आर्यंत हॉस्पिटलच्या धावसंख्येला हसनने व्यसन घातले होते, ते आता पुन्हा एकदा आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्यासाठी मैदानामध्ये आलेले आहेत. धावसंख्या आहे ती 3 बाद 66. 1 बाद 66 अशी धावसंख्या होती आराधना वॉरियर्सची आणि आता धावसंख्या आहे ती 3 बाद 66. 66 या धावसंख्येवरती 2 फलंदाज आराधना वॉरियर्सचे बाद झालेले आहेत. 24 चेंडूमध्ये 48 धावांची आवश्यकता आहे. फिरकी गोलंदाज डॉक्टर युवराज मंगसुळे आता डावखुरे गोलंदाज आलेले आहेत मैदानामध्ये. आज अतिथी कक्षासह जे मान्यवर प्रेक्षक उपस्थित आहेत या सर्वांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी खेळी आज सोहन नलगे, डॉक्टर युवराज मंगसुळे, टिपू विजापुरे, जिशान कडेगावकर या सगळ्याच प्लेयरनी आज करून दाखवलेले आहे. 24 चेंडू 48 धावा. आणि पहिला चेंडू खेळला तो मिड विकेटला एका धावेसाठी हसन आणि टिपू ही जोडी मैदानामध्ये आहे. 23 चेंडू 47 धावा. आणि हसनने चेंडू खेळला, स्टेअर केला बॅकवर्ड पॉइंटला एका धावेसाठी. 22 चेंडूमध्ये 46 धावा. आणि सगळ्यात महत्वाचं स्ट्राईक वरती येतो तो टिपू. आता उर्वरित 4 चेंडू आहेत या षटकातील आणि या 4 चेंडूमध्ये टिपू किती धावा आपल्या संघासाठी जमवते ते बघायचं आहे. टिपू खेळतोय 11 चेंडूमध्ये 43 या धावसंख्येवर. आणि हा चेंडू जेल टिपला आकलन चौगुले, डॉक्टर आकलन चौगुले संघाचे संघ मालक या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच ते संघामध्ये आतमध्ये खेळायला लागलेत आणि अतिशय निर्णायक क्षणी त्याने हा बॅकवर्ड पॉइंटला सूर मारून जेल टिपला. युवराज मंगसुळे यांच्या गोलंदाजीवर त्याने सामन्याचा नूर पालटतोय की काय असं वाटतंय, कारण ज्याने आक्रमक अशी फलंदाजी केली. 12 चेंडूमध्ये 43 धावा करून टिपू बाद होतून परतोय. मात्र सगळे खेळाडू
टिपूच्या फलंदाजीचं कौतुक करतायत. अगदी स्वतः डॉक्टर युवराज सुद्धा कौतुक करतायत. हे खरं जयसिंगपूरचं क्रिकेट आहे, जे सभ्य लोकांचं क्रिकेट म्हणतात ते हे आहे. सगळेच खेळाडू टिपूच्या या क्षेत्ररक्षण स्वतः ज्यांनी झेल टिपला आकलन चौगुले ते सुद्धा कौतुक करतात. सोहन नलगे आता कौतुक करतोय. कॅच ऑफ द डे डॉक्टर आकलन चौगुले. आणि डॉक्टर आकलन चौगुले यांचा स्वतःचा एक वेगळा चाहता वर्ग आहे मैदानात. आणि आपण रिप्ले मध्ये पाहताय, स्क्रीनवरती पाहताय डॉक्टर आकलन चौगुले धनुरासन मध्ये आहेत. डॉक्टर आकलन चौगुले यांना या अप्रतिम जलासाठी श्रीमान सागर खिचडे साहेब यांच्याकडून 501 रुपयाचं प्रोत्साहन बक्षीस सामना संपल्यानंतर त्यांनी घ्यायचंय. आणि हा दबाव आणि हा एसटीचा मानसिक दबाव. डॉक्टर शिवराज मंगसुळे मानसोपचार तज्ञ आहेत काय? ते पण डेंटिस्ट आहेत, ऑर्थोपेडिक आहेत. सर पुन्हा एकदा कॅच दाखवा सर. आणि हा फलंदाज बाद होतोय, एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहे. 24 चेंडूमध्ये 48 धावांची गरज असताना. आणि हा झेल आपण स्क्रीनवरती पाहतोय. डॉक्टर आकलन चौगुले यांचं धनुरासन. एकोणीस चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा दिलेल्या आहेत डॉक्टर युवराज यांनी. आणि आता नवीन फलंदाज मैदानात येतोय तो नवीन पडियार. नाव नवीन आहे पण अनुभव जुना आहे. आणि हे दोन्ही हसन आणि नवीन ही नवीन जोडी आता मैदानामध्ये काय करते पाहिजे. धावसंख्या आहे 5/68. सामना किती झपाट्याने बदलला बघा. अतिशय सहजगत्या जिंकणारा डॉक्टरांचा आर्यन स्पोर्टचा संघ त्यांना काळजी टाकलं टिपूच्या फलंदाजीनं. आणि टिपू बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये कमबॅक करतोय तो आर्यन स्पोर्टचा संघ. दरम्यान षटक संपतंय युवराज मंगसुळे यांचं. आणि आता 5 षटकाच्या करीत धावसंख्या 68. 18 चेंडूमध्ये 46 धावांची गरज आहे. शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल असं चिन्ह दिसत आहेत. पण मागील काही षटकामध्ये डॉक्टरांनी आर्यन स्पोर्ट्सने आर्यन हॉस्पिटल संघाने जो काही मनोनिग्रह टिकवून ठेवला त्याचाच असर म्हणून आज त्यांच्या आघाडीचे प्रतिस्पर्धी संघाचे 5 फलंदाज बाजून परतले आहेत. टिपू मैदानात असता तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली असते. पण रात्रीचे 1 वाजायला आलेले आहेत, 12:58 झालेले आहेत. पण मैदानातला थरार काय संपत नाही आहे. अजून हसन सुद्धा आहे. हसन अनुभवी आहेत. त्याने आपल्या गोलंदाजीने सोहन नलगे युवराज मंगसुळे यांच्या फलंदाजीला व्यसन घातली होती. आणि आता संघाची धावसंख्या वाढवायची फार मोठी जबाबदारी हसन आणि नवीन या जोडीवरती आहे. आणि गोलंदाजीला येत आहेत ते राहुल कोळी ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 13 धावा दिल्या होत्या. आणि अक्रॉस लाईन खेळायचा ऑफ स्टंप बाहेरचा असलेला चेंडू पूर्णपणे दबाव दिसत आहे ते आराधना वॉरियर्सचे खेळाडू.
17 चेंडू 46 धावा. झेलबादचा अपील आणि गेल्या 8 चेंडू मध्ये जवळपास 5 चेंडू हे निर्धाव गेलेले आहेत. या स्पर्धेत जे निर्धाव जात आहेत चेंडू ते एक एक झाड तर लावतायत, पण फलंदाजी करणाऱ्या संघाचं टेन्शन मात्र वाढवत आहेत. आणि चेंडू खेळला एका धावेसाठी, कुठलाही रिस्क नाही आहे. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज पळतायत. सुमित पाटील यांच्याकडून चेंडू होतो थेट फेक, डेंजरच्या बाजू. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. पाच बाद 70. आणि पुढे येऊन हसन चेंडू खेळला. बराच काळ शांत असलेला आराध्या स्पोर्ट्सचा संघ आणि कॅमेरामध्ये दाखवा नेमकं काय घडलंय तिथं. ते सगळेच फलंदाज गोलंदाज सगळेच हसत आहेत. नाही स्क्रीनवर दिसते आता. अरे 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 आणि हा चेंडू हवेत आहे आणि गोलंदाज चेंडू घाले आणि फलंदाज बाद होते. बाद झालेला हा 6वा फलंदाज आणि एक एक चेंडू निर्धाव होतोय. एक फलंदाज बाद होतोय. हा दबावाचा भाग यशस्वी ठरतोय आर्यन स्पोर्ट्स संघासाठी. धावसंख्या होती ती 6 बाद 76. 13 चेंडू मध्ये 38 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने अतिशय जोरदार आक्रमण करत होता. टिपू ज्यावेळेला फलंदाजी करत होता त्यावेळेला आराधना स्पोर्ट्सचा संघ, आराधना वॉरियरचा संघ आता मात्र पूर्णपणे बॅकफुटला गेलाय. आणि आता नवीन फलंदाज मैदानात येतोय तो तलाश शेख. काल रात्री सुद्धा तलाश शेख आणि हसन याने आपल्या संघाला एक रोमहर्षक सामना जिंकून दिला होता. त्यांचं नाव तलाश शेख आहे, पण मी उच्चार करताना कायम त्यांना थला म्हणत होतो. थला हा आपल्या मद्रास मधल्या लोकांचा शब्द, चेन्नईकडच्या लोकांचा शब्द. थलैवा म्हणजे मोठा माणूस, ज्याला आपण प्रेमाने थला म्हणतो. बघूया आता तला शेख आपल्या संघासाठी काय करतायत. चेंडू खेळला एका दिवसासाठी. सरळ सर्व खेळाडूंचा कॉल येतोय जाऊ दे म्हणून. दुसऱ्या दिवशी फलंदाज पळतायत आणि स्क्वेअर फेक आणि त्यातले एक रन सुद्धा शॉर्ट आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला एखादं संधी दार ठोठावत असते त्याच वेळेला दार उघडायचं असतं. मात्र अपयश मात्र जोपर्यंत तुम्ही दार उघडत नाही तोपर्यंत तुमच्या मागे असतं. एकच धाव घेतलेली आहे सर. आणि स्क्रीनवरती पडलेला खेळाडू झेल घेताना जो पडला होता त्याचं एक रन घेतले सर. धाव संख्या आहे 6 बाद 77. 12 चेंडू मध्ये 37 धावांची गरज आहे. आणि आता शेवटच्या 2 षटकासाठी रणनीती मैदानामध्ये ठरत आहे. उद्या 6 सामने होणार आहेत. 12-37 उद्याचे सामने बरोबर दुपारी 3 वाजता होतील. सर्व संघांना 40 मिनिटांमध्ये आपला डाव, गोलंदाजी करणाऱ्या संघांना 40 मिनिटांमध्ये आपला डाव संपवायचा आहे. 40 मिनिटाच्या आत आपण गोलंदाजी पूर्ण करायची आहे. आणि पुन्हा एकदा डॉक्टर युवराज. आणि झेलबादचा जोरदार अपील आणि पंचांचं हे अपील सुद्धा मान्य केलं जाते पंचांच्याकडून. दोन्ही बंधू डॉक्टर युवराज, डॉक्टर शिवराज
ज्याला आपण म्हणतो क्रिकेटच्या भाषेमध्ये चेंडू बॅटची कड घेऊन थेट यष्टिरक्षकाच्या हातात जातोय. समोरच्या कक्षामध्ये आवाज सुद्धा येतोय चेंडू बॅटला लागल्याचं. इतकं सूक्ष्म आवाज मैदानाच्या बाहेर येतोय. बाद झालेला हा 7वा फलंदाज. धाव संख्या आहे 7 बाद 77. आणि या 77 धावांच्या मध्ये सर्वाधिक योगदान आहे ते टिपू विजापुरे यांचं. 43 धावा त्यांनी केल्या होत्या. नवीन फलंदाज मैदानात येतो तो राहुल शिंगाडे. हा आणि पुन्हा एकदा मंगसुळे बंधूंचा जल्लोष आपल्या स्क्रीनवरती दिसेल. हे बघा मंगसुळे बंधू. हे बघा मंगसुळे बंधू. आज 12 दिवसानंतर एक दर्जेदार फिरकी गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू हातभर वळतायत राहुल शिंगाडे. चेंडू हवेत आहे आणि अकलन चौगले यांच्याकडे चेंडू झाला नका आणि थेट फेक प्रशांत माने यांच्याकडून. आणि स्वतः डॉक्टर चौगले मैदानात गेल्यापासून बरंच काही सकारात्मक घडतंय आर्यंत हॉस्पिटलसाठी. धाव संख्या 7 बाद 79. 10 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे. आणि तला शेख यांचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू जातो यष्टिरक्षकाकडे. आणि हा बाहेर वळणारा चेंडू सरळ जातोय तो लॉंग ऑन सीमारेषेला 6 धावांसाठी. आणि हे 6 धावा 85 धावाकडे घेऊन जात आहेत संघाला. आणि विजयासाठी 8 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. आणि मैदानामध्ये जे काय अतिरिक्त श्वान आलेले आहेत ते सुद्धा क्रिकेटचा आनंद घेत आहेत. 8 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. आणि आता या 2 चेंडूमध्ये काय होतंय ते पाहूया. अखोट टप्प्याचा चेंडू. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावसाठी फलंदाज पळतील का पाहायचा आणि दुसरी धाव सुद्धा पळताय. थेट फेक येते. थेट फेक होईल असं वाटलं डॉक्टरांना. मात्र या दरम्यान चेंडू यष्ट्यांच्या जवळून जातोय. 2 धाव पूर्ण केले जात आहेत तला आणि शिंगाडे यांच्या दरम्यान. धाव संख्या होती ती 7 बाद 87. 7 चेंडूमध्ये 27 धावा. चोवीस चेंडूमध्ये 48 धावांची आवश्यकता असणारा आराधा स्पोर्ट्स आता 7 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे त्यांना. आणि बॅकफुटला जाऊन बॅकवर्ड स्क्वेअर लेग अक्रॉस द लाईन. सामन्यामध्ये पुन्हा रंगत. 6 चेंडूमध्ये 21 धावा. पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण होते. आणि आता पाहायचं आहे आणि कोणाकडे चेंडू सोपवला जातो शेवटच्या षटकासाठी. सामना जितका वाटला तितका साधा सरळ झालेला नाहीये. आपण गेले 4 दिवस या जयसिंगपूरच्या क्रिकेट मैदानावरती रात्रीचा थरार पाहतोय. तला शेख आणि शिंगाडे 6 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. एखादा वाईड, एखादा नो बॉल, एखादी फ्री हिट या संपूर्ण सामन्यामध्ये या दोन्ही संघांचं भवितव्य पुढे किंवा मागे करणारे ठरू शकेल. आणि फलंदाजी ज्याने 9 चेंडूमध्ये 43 धावा केल्या होत्या, 11 चेंडूमध्ये 43 तो टिपू आता मैदानात आला सूचना घेऊन. आणि सगळ्यात महत्वाचा आता सामना हा MSAB एंड कडून शेवटचं षटक आहे. पण मैदानामध्ये कुठल्याही बाजूने आता वाऱ्याचा वेग नाही, झाडाचं पान सुद्धा हलत नाही आहे, पण गारवा मात्र आहे. असं वातावरण आहे. हा जर सामना 6-7:30च्या सुमारास असता 6 चेंडूमध्ये 21 धावांची गरज असते तर MSAB एंड कडून गोलंदाजी करत असताना गोलंदाजीला मात्र अतिशय जोखीम पत्करावी लागली असते. किरण 6 चेंडूमध्ये 21 धावा आणि किरण तकडे ज्याने
आतापर्यंत एक सुद्धा षटक टाकलं नव्हतं पहिल्या 7 षटकामध्ये. त्यांना आता 8वं षटक टाकण्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे. 6 चेंडू 21 धावा. फाईन लेग, थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, स्वीपर कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, सीमारेषेवरती आहेत. 6 चेंडू मध्ये 21 धावा. आणि हा चेंडू बॅट मधून जोरदार एका फटक्यानंतर चेंडू जातोय तो लॉंग ऑफला. चेंडूचा वेग कमी झाला हाताला लागल्यामुळं. 5 चेंडू मध्ये 20 धावा. पाच चेंडू 20 धावा. आणि एक धावेसाठी फलंदाज पळतायत का दुसऱ्याच मिळत आहे पाहिजे. सोहन नलगेजवळ चेंडू दुसऱ्या साठी पळतो. शिंगाड्याकडे चेंडू आणि शिंगाड्याला निर्णय बदलला आणि परत दुसऱ्या धावेसाठी फलंदाज पळतात आणि आता त्याला आणि निर्णय बदलला. मैदानामध्ये दबाव दबाव दबाव. दोन्ही फलंदाजांच्या वरती दबाव आहे. क्षेत्ररक्षकांच्या वरती दबाव आहे. 4 चेंडू मध्ये 19 धावा. 2 षटकार जर आले तर सामन्यात पुन्हा रंगत निर्माण होऊ शकते. किरण तकडे गोलंदाजी करतायत. किरण आपल्या संघासाठी आशेचा किरण होत आहेत का हे आता पाहायचंय. तला आणि शिंगाडे ही जोडी मैदानामध्ये आहे. 4 चेंडू 19 धावा. आणि वाईट चेंडू. 4 चेंडू मध्ये 18 धावा. शेवटच्या क्षणापर्यंत सर्व प्रेक्षक आता काही प्रेक्षक उभे राहून हा सामना पाहतायत. 4 चेंडू मध्ये 18 धावा. आणि चेंडू झाला एका धावेसाठी. एक धाव होते का 2 धाव होते. युवराज मंगसुळे यांच्या चेंडू तो चेंडू सुटतोय मात्र एकच धाव. 7-5-97. 3 चेंडू मध्ये 17 धावा. तीन चेंडू मध्ये 17 धावा. आणि एखाद्यासाठी फलंदाज पळतायत. आणि अतिशय वेगळा निर्णय घेतला जातो तलाशीकडून. 2 चेंडू मध्ये 17. आणि आता एका चेंडूमध्ये 16 धावेची गरज आहे. हा सामना रोमहर्षकरित्या फक्त संयमावरती डॉक्टरांचा आर्यन स्पोर्ट्स यांनी संयम टिकून ठेवला. अतिशय अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा टिपूने इतकी घणाघाती फलंदाजी केली पण अनुभव पणाला आला आणि टिपू बाद झाल्यानंतर उर्वरित फलंदाजाने जोखीम पत्करली नाही आणि शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद. 16 धावाने विजय होतोय तो आर्यन स्पोर्ट्स. अतिशय रोमहर्षकरित्या त्यांनी सामना जिंकला आपल्या अनुभवाच्या जोरावरती. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि आर्यन स्पोर्ट्स आपलंही विशेष आभार. आर्यन स्पोर्ट्स आणि अरिहंत हॉस्पिटल या सामन्यातील सामनावीराज पुरस्काराचे मानकरी ठरलेत डॉक्टर युवराज मंगसुळे. 20 चेंडू मध्ये 46 धावा आणि 3 फलंदाजांना त्यांनी बाद केलेला आहे. अष्टपैलू कामगिरीसाठी डॉक्टर युवराज यांना सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.